परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः। पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण 5 स्वावलंबनाश्रम श्रीकृष्ण मेळा याचा भाग 2। राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचं पुनरुत्थान 1920-21 मध्ये झालं। शाळा आणि कॉलेज यावर बहिष्कार घालून अनेक तरुण बाहेर पडले। घरातील आणि काही वृद्ध मंडळींचा पाठिंबा नसताही आप्पांनी आपल्या आवडत्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलवर तत्वाकरिता बहिष्कार घातला। आपल्या प्रिय गुरुजनांचा निरोप घेऊन श्री स्वामी बाहेर पडले। ह्या घटनेच्या आत बाहेर महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या ठिकाणी मिळून निदान 50 तरी राष्ट्रीय शाळा निघाल्या। बहुतेक शाळांची नावं टिळक राष्ट्रीय विद्यालय अशी ठेवण्यात आली। आम्ही ह्या शाळातून राष्ट्रीय नेते तयार करू, हे नेते आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त करून देतील, इत्यादी इत्यादी अशा प्रकारे त्यावेळच्या पुढाऱ्यांची भाषणं तरुणात नवचैतन्य निर्माण करणारी असत। आप्पांचे अनेक वर्गबंधू आणि मित्र ह्या राष्ट्रीय शाळेच्या योजनेनं भारले होते। या आत्ताच्या उतार्यावरून श्री स्वामींनी कोणत्या वैचारिक बैठकीवर स्वावलंबनाश्रम स्थापन केला याची बरीचशी कल्पना येईल। तथापि एक फरक इथं सांगणं जरूर आहे। देशातील मान्यवर नेत्यांना आणि स्थानिक पुढाऱ्यांनाही टिळक राष्ट्रीय विद्यालयात आप्पांसारखे जाणत्या वयाचे युवक शिकावयास यावेत असं वाटत होतं, कारण त्यांच्यातून राष्ट्राचे भावी नेते तयार व्हावयाचे होते। गुरुवर्यांनी जो स्वावलंबन आश्रम स्थापन केला त्यात पंचक्रोशीतील आणि आपल्या गावच्या फक्त 13-14 वर्षांच्या आतील शिक्षणाची आवड असलेल्या कुणाही विद्यार्थ्याला शालेय शिक्षण द्यावयाचं आणि त्या शिक्षणक्रमाचं स्वरूप मात्र असं ठेवायचं की त्यातून सुदृढ शरीराचा, धार्मिक संस्कारांचा, कष्टाळू, व्यवहारपटू असा देशप्रेमी विद्यार्थी तयार होईल। असं धोरण मनाशी ठरवून आप्पा पावसला परतले आणि आपल्या घरापासून थोड्याच अंतरावर एक राष्ट्रीय शाळा स्वावलंबनाश्रम ह्या नावानं त्यांनी सुरू केली। जून 1922 मध्ये मुद्रेवर तारुण्याची आणि ध्येयनिष्ठेची टवटवी, बोलके डोळे, प्रेमळ भाषण, चालीरीतीचं गांभीर्य, 3 वर्षात मुंबईत विशेष तोंडी बसलेली सभ्य नागर भाषा, सतत उद्योगात राहण्याची वृत्ती, अंगावर स्वतः तयार केलेला खादीचा वेश, अशा आप्पांकडे पाहून जुन्या पिढीतल्या बहुतेक ग्रामस्थांना आदरयुक्त कौतुक वाटे। प्रौढ मंडळींना हे वागणं काहीसं अनाकलनीय असल्यानं किंचित शंकागर्भ कुतूहल प्रारंभी वाटत होतं। समवयी गावकरी आप्पाला खूळ लागलंय इथपासून आप्पा म्हणजे पावसचे गांधीबाबा इथपर्यंत सर्व प्रकारचे अभिप्राय व्यक्त करीत होते। पण आश्रम सुरू होऊन त्यात कोणतीही फी द्यावी लागत नाही इतकंच नव्हे तर पाटी पेन्सिल, पुस्तकं, वह्या हा खर्चही शाळा चालकच करीत आहेत हे समजताच अल्पावधीतच विद्यार्थ्यांची पटावरील हजेरी वाढू लागली। तो पहा, स्वावलंबन आश्रमातल्या वर्गाचा तास सुरू झाला। 20 विद्यार्थी गोंडपाटावर बसले आहेत। शिक्षकही खाली सतरंजीवरच बसले आहेत। एक लहानसं कपाट, खडूफळा आणि गुरुजींच्या पुढ्यात डेस्क एवढ्याच वस्तू दिसतात। विद्यार्थ्यांची उपस्थिती घेण्यात आली। त्याबरोबर आप्पांनी प्रत्येकाच्या पोशाखाचं अवलोकन केलं। 1-2 गबाळपंथी छात्रांना सौम्य समज देऊन
कपड्यांचा नेटकेपणा, वेशाचा व्यवस्थितपणा याबद्दल मुलांना समजेल असं सोपं स्पष्टीकरण केलं. 2-3 विद्यार्थ्यांच्या जेवणखाणाची चौकशी शिक्षकांनी आपुलकीनं केली, कारण त्यातला एक मुलगा पोरका होता, दुसऱ्याची आई सावत्र होती आणि तिसऱ्याचा बाप दारुड्या होता. हे सर्व आप्पांना माहीत होतं. शिक्षकानं विद्यार्थ्याला धम्मक लाडू आणि चापट पोळीचा प्रसाद द्यावा की नाही हा कदाचित मतभेदाचा मुद्दा होईल. हल्लीच्या काळात तर ह्या हिंसक प्रकारांना शाळेत जवळजवळ कायद्यानंच बंदी आहे. पण 50 वर्षांपूर्वी 13-14 वयाच्या विद्यार्थ्याला एका खेड्यातले पोर सौदा शिक्षक आहो म्हणतात आणि तरीही केवळ नजरेच्या धाकात सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण कह्यात ठेवतात. ही मात्र अगत्यानं सांगण्यासारखी गोष्ट आहे. आश्रमशाळा स्थापन करण्याचा मूळ उद्देश ध्यानात ठेवून गुरुवर्यांनी विद्यार्थी मंडळींना शालेय शिक्षणाखेरीज टकडीवर आणि चरख्यावरही सूत काढण्याची विद्या शिकवली आणि दुसरं म्हणजे मुलांचं शरीर समर्थ व्हावं म्हणून खो खो, आट्यापाट्या याशिवाय मल्लखांब आणि लाठीकाठीचं शिक्षणही स्वामींनी त्या मुलांना दिलं. कठीण विषय सोपा करून सांगण्यात आप्पांचा हातखंडा असल्यानं कोणत्याही विषयाच्या अभ्यासात विद्यार्थी कंटाळत नसत. निसर्ग सान्निध्यात विद्यार्थ्यांना शिकवावं असं एक नवं तंत्र शिक्षण तज्ज्ञांच्या पसंतीस आलेलं आहे. पण हा प्रयोग अर्ध्या शतकापूर्वीच आप्पांनी यशस्वी केला होता. एखाद्या प्रसंगी सायंकाळी जवळच्या लहानशा टेकडीवरच मुलांना घेऊन जाऊन त्या दिवशीचा पिरियड आप्पा घेत असत. आज इथंच थांबूया. या 5व्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु, श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.